माझ्या मालकीनला म्हणलो मला एखादी पोरगी पाहून द्या. मालकीन म्हणे बरं बाबा तुला पण बघू. मालकाला म्हणलो मालक पण तसेच बरं बाबा बघू तुझा पण बघू. पण केव्हा साला माझा मालच बघावं लागल. आज या गार्डनमध्ये एकतरी पोरगी पटवीन म्हणजे पटवीन. अशी कशी पटणार नाही. मी एक नंबरचा हिरो आहे हिरो. दादा कोंडके पंचवण बोंडके. आमच्या गावचा सरपंच साहेब नेहमी म्हणतात मला अरे तू दादा कोंडके आहे दादा कोंडके. तर माझ्या जवानीतली उषा जवान नाही भेटून राहिली ना. कुठं असेल ओ बाई तिकडे आहे का हो दादा इकडे आहे का हो. कुठं असेल माझ्या जवानीतली उषा जवान. केळी घ्या केळी मोठ्या मोठ्या केळी झाडाला लागलेल्या केळी. बाईचा आवाज येऊन केळी राहिला. घ्या केळी. येऊ दे बाईला येऊ देतो. बाईचा हातच धरतो ना पक्का पोटभर लाता खातो. नाही रे बापा हात नाही धर. पहिलं बाईला येऊ देतो. बाईचा अंदाज घेतो. बाई खारट आहे का तिखट आहे का नरम आहे का कडक आहे का. मग नंतरच हात धरतो रे बाबा. केळी घ्या केळी. ओहो केळी पाहिजेत का तुम्हाला. काहून जबरदस्ती आहे का. नाही मी घेतलं पाहिजे म्हणून जबरदस्ती आहे का म्हणतो. नाही नाही हो माझा हा धंदाच आहे तर मी विचारली. बरं बरं दाखव ना केळी. कोणत्या भावाने दिली केळी मोठ्या की मजव्या. हो तसं नाही हो 60 रुपये डझन आहे केळी. बाप रे एवढी महाग का हो तुझी. काय म्हणाला. हो केळी केळी म्हणालो. बरं दाखव बाई तुझी. काय हो केळी हो पिवळी आहे की लाल. बरं बाई खाली बस आणि मला दाखव. बाई एक केळी खाऊन पाहू का. हो खावा ना. कोणती खाऊ ही खाऊ की ही खाऊ. कोणती खा. नाही बाई ही मोठ्या इला खातो. ठीक आहे बाई तो गोळा आहे बाई. काय म्हणाला. केळी घ्या ना मग. बाई तिकडे बा किती सुंदर मोहचं झाड आहे. कुठं आहे दाखवा बघू. नीट बघा नीट बघा. नाही दिसत आहे बाप्पा. बघा बघा त्या मोहाच्या झाडावर किती सुंदर असा मोर बसलेला आहे बघा. कोटी आहे. नाही दिसत आहे. बघा बघा ते तिकडे तिकडे बघा. कोटी आहे. बघा नीट बघा नीट बघा. नाही दिसत आहे बाप्पा. कोटी आहे जी. कोटी आहे. कशी खाली केळी. इकडे इकडे बा अशी घेतली अशी चिरली नाही न अशी खाल्ली. खादाड आहे हा माणूस. तीन तर केळ्या खाला पण चौथी खाऊनच टाकला. बाई तुम्हीच म्हणाल्या कशी खाल्ली केळी. तुम्हाला डेमो करून दाखवत होतो.
ए बाई मुद्द्यावर आली ना बे. आता हिला कसं सांगू बे. साला मालकाच्या आधी नोकर आहो मी. आता काय म्हणाले बाई तुम्ही. काम कोणता करता. काम कोणता करतो. बाप रे काम का व? आमच्या सरिता राईस मिल मध्ये मी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर. मग मजा को का. काही पण फेक. बाई मी फेकत नाही. 2220 रुपये मला पेमेंट आहे. मजाक करतो का तुझी. मला मजाक वाटत असाल या दिबना गावात विचारून टाका बाई. काही मग? करता. बरं बाई का हो तुझी आहे गोड. केडी हो सेल्फेट मारता का. मस्त बढिया. खट मारतून. बाई केडी तर गोड आहेस पण तुमचा आवाजही लय गोड आहे ना. तुम्ही लय गोड आहे रे बाबा. हो बाई. बाई गाणं येत असेल तर एखादा म्हणून दाखवा ना. मी गाणं. हो. मी केळ्या विकण्याचा धंदा करते. मला कसं गाणं येईल. नाही नाही येते येते तुम्हाला येते. मी एकदा बाईकडे बघत होतो. कोणती बाई कशी असते तर मी सगळं समजतो. तुम्हीच म्हणा. बरं बाई तू म्हणतायस तर मीच म्हणतो. नाचा तुला लागल रे बाबा. बरं नाचतो. माडीत एक नंबर दिसतेस साडी. अगलाडीत गोळीत अगलाडीत गोळीत. हर माझ्या हाताला नेतो तुला राणी तुला. हर माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलांच्या गाडीत. फुलांच्या गाडीत गराणी फुलांच्या गाडीत. फुलांच्या गाडीत गराणी फुलांच्या गाडीत. तुझ्याने माझ्या गळ्यात फुलांचा हार ग. मग लग्नाचा करू जरा विचार ग. तुझ्याने माझ्या गळ्यात फुलांचा हार ग. मग लग्नाचा करू जरा विचार ग. नको हानू ये मोडीता नको हानू ये मोडीता. तर माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलांच्या गाडीत. तर माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलांच्या गाडीत. बघून डोळ्याची भूक लागेल ग.
मला बघून डोळ्याची भूक लागेल ग. लय नटू नको राणी नजर लागेल ग. लय नटू नको राणी नजर लागेल ग. नको हाणूये मुळीत नको हाणूये मुळीत. धर माझ्या हाताला नेतो तुला राणी फुलांच्या गाडीत. धर माझ्या हाताला नेतो तुला फुलांच्या गाडीत. बाई कसा वाटला माझा आवाज? बाप रे किती गोड आहे तुमचा आवाज. हो कामात कसा करतो ना आवाज तुझा ठेवतो. माझा आवाज लय गोड आहे पण बाई तू कशी नाचतेस व? हो का? हो बाई पण बाई तुला एक विचारू का? हो विचारा ना. तू मला मस्त आवडलीस. का बोलता हो? हो खरंच एक विचारू बाई खरंच हो पाय बरं. सांगा ना. हो लग्न कधी करायचं म्हणतो? बाप रे ढकलून दिली ना पराली ओकटी चेपट्या नाकाची. तिच्या मारतो पाय नाका बुक्की. बाप रे एवढी मोटर बायका बे हे भिस्त धरून आली मला मारायला. नाही बे बापा माझा काय खरी नाही. आजपासून कोण्या बाईच्या वाट नाही जाय बे बापा. मी धरून आली नाही चला. आता मला बहुत राग आला. आता जातो मालकाच्या खांद्यावर जाऊन बसतो. जेथपर्यंत माझं लग्न करून नाही देत तेथपर्यंत त्याच्या खांद्यावर उतरत नाही म्हणतो. खरंच जातो पण निजा माग माग जातो. मी धरून आली ते माझ्या मागे. एवढा उशीर झाला अजून रितेशचा पत्ता नाही. याचा नेहमी कसाचा असते आणि मीच मूर्ख आहे ना याची वाट पाहायला. रितेश सॉरी बाबा सॉरी. काय झालं सॉरी म्हणायला? तुला माहिती आहे किती उशीर आलायस ते? चक्क अर्धा तास उशीर आला आहेस. झाला उशीर मान्य आहे मला. एवढा उशीर झाला तर रागवायचं असतं का वेडे? पण तू नेहमीच तसं करतेस. झाला ना उशीर. सॉरी बाबा सॉरी. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. सॉरी ना बाबा. तू नेहमी तसं करतेस रितेश. सॉरी बाबा प्लीज सॉरी. अरे माझ्या घरी माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. तुझ्या लग्नाची चर्चा? होय. तर मी काय करू? काय करू म्हणजे? तू कधी येणार आहेस माझ्या घरी माझी मागणी घालायला? मी कशाला येऊ यार? कशाला काय मागणी घालायला? मागणी घालायला? अरे हो यार. पण सरिता मी पण आता कसं गोंधळल्यासारखं झालोय ग. हे बघ रितेश तू जर माझं झालं नाहीस ना तर खूप वाईट होईल रे. कारण मी तुझ्याशिवाय कुणाचाही विचार करू शकत नाही. तू एकदा प्रयत्न तर करून बघ. वाटतं ग मलाही वाटतं तुझ्याशी लग्न करावं. तुझ्याशी सुखी संसार करावा. कारण मी देखील तुझ्याशिवाय कोणाचाच विचार करू शकत नाही. कारण तू माझी फर्स्ट आणि लास्ट होप आहेस. रितेश एकदा प्रयत्न तर करून बघ. माझा दादा तुझ्या शिक्षणावर खुश होऊन तुझा हात माझ्या हाती देईल नाहीतर हाकलून लावेल. पण निदान कळेल आपल्याला की
की आपल्या प्रयत्नाला यश मिळालं की अपयश. अगं वेळे, पण आपल्याला माहित आहे ना की प्रयत्न करून देखील अपयश मिळणार आहे, तरी सुद्धा शांत हो शांत. काय शांत हो यार. बरं मी बोलून बघू. हे मात्र जमेल तुला. माझ्याच्यान तर नाही जमणार बाबा. पण तू करशील ना माझ्याशी लग्न? अगं हो, नक्कीच करणार मी तुझ्याशी लग्न. बरं ठीक आहे, आत्ता जाते आणि ही गोष्ट वहिनीला आणि दादाला सांगते. जाते. ए, अगं कुठं चालली? अरे बाबा बघ ना किती उशीर झाला, मला जावं लागेल आणि ही पण गोष्ट वहिनीला सांगायची आहे ना. अरे एक दिवस उशीर झाला तर काय होणार? ए सरिता, तुला सांगू, अगं मी जेव्हा जेव्हा तुला बघतोय ना, खरंच माझ्या मनाला कसं प्रचंड गारवा निर्माण होऊन जाते. तुला सांगू, अगं डोळे कधी चुलमी तर कधी फिल्मी वाटतात. अगं डोळे कधी चुलमी तर कधी फिल्मी वाटतात. त्या बघणाऱ्यांच्या नजरेवर ते अवलंबून असतं. एक मात्र खरं, प्रत्येकच प्रियकराला आपल्या प्रियसीचे टपोरे डोळे म्हणजे अवघं विश्व वाटतं. तिच्या डोळ्यास डोळे फिरवावे आणि देहभान विसरून कल्पनेच्या जगात प्रचंड गोंधळावं. आणि मला सुद्धा तुझ्या प्रेमात कसं गोंधळून जावं असं वाटतंय ग. तू माझ्यावर. अगं हे माझं प्रेमच तुझ्यावर खूप आहे. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम होतं आणि असंच प्रेम मी तुझ्यावर नेहमी सदैव करत राहणार. तुला सांगू, तू टोलीवर मी गावात, तू टोलीवर मी गावात, तुझी आठवण मात्र नेहमी माझ्या ओठात, तुझी आठवण मात्र नेहमी माझ्या ओठात. तू जातोयस ना जेव्हा पाण्याला, तू जातोयस ना जेव्हा पाण्याला, तेव्हा असं वाटतंय माझ्या मनाला की मारावी मिठी तुला. तेव्हा असं वाटतंय माझ्या मनाला की मारावी मिठी तुला. पण काय करू यार, तुझी माझी भेट होत नाही, तुझी माझी भेट होत नाही. म्हणून आतुर झालोय मी आज तुझ्या या हसण्याला, तुझ्या या रुसण्याला. तुला सांगू, अगं हे खिडकीत माझ्या तू चंद्र सजवून गेलीस, अंगणात अख्ख चांदण्यांचं झाडा राहून गेलीस, कोहड्या पाटेस मला बिलगूनही गेलीस. मग माझी मिठी का रिकामी ठेवलीस? तक्रारच करतोय. तू माझी आहेस ना, अगं मग थांबलीस का नाही? पुन्हा ये या पांढऱ्या शुभ्र तारकांच्या डोहातून नावून. अगे सरिता, तुला बघून ना तो चंद्रही लाजायला हवा. तुला येताना पाहून पानांची चढचढ आणि हृदयाची धडधड थांबायला हवी. तुझ्या गालावरची खडी होण्यासाठी या अंगणात पडलेल्या चांदण्यात पडदा व्हायला हव्या. पण हो, या सगळ्यांच्या भानगडीत माझ्या रिकाम्या मिठीला विसरू नकोस, कारण यांच्यापेक्षा आतुर मी झालो. किती उपमा देतोस रे तू आपल्या प्रेमाला. अगे माझं प्रेमच तुझ्यावर खूप आहे. खरं सांगू, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे. आणि सरिता तुला सांगू का, अगं तू अशी जेव्हा जेव्हा रुसतेस ना, खरंच या तुझ्या रुसण्यातही माझ्यासाठी प्रेम दडलेलं आहे बरं का. कसं सांगू, खडी गालावरची तुझ्या बघ कशी मज सुनावते. खडी गालावरची तुझ्या बघ कशी मज सुनावते. तुझ्या रुसण्यातही सगे प्रेम तुझे अंतरिते. तुझ्या रुसण्यातही सगे प्रेम तुझे अंतरिते. खडी गालावरची तुझ्या बघ कशी मज सुनावते. खडी गालावरची तुझ्या बघ कशी मज सुनावते.
रुसली सजनी लतावीक वाऱ्या संगे घुंगरूचे रुसली सजनी लतावीक वाऱ्या संगे घुंगरूचे मध्येच भुंगा खाली भिंग खडीला जरी प्रीतरूचे मधुर मिलन हे नकळत घडता प्रेम मनातून उमलते मधुर मिलन हे नकळत घडता प्रेम मनातून उमलते खडीगालावरची तुझ्या बघ कशी मधुसुनावती खडीगालावरची तुझ्या बघ कशी मधुसुनावते रुसवा मुजवा करुणी दुखवू नको ग मनात माझ्या तुझाच रुसवा मुजवा करुणी दुखवू नको ग मनात माझ्या सहवासाचा स्पर्श तुझा स्वाद मोकळा देनवा एक रूप हो मिळून उभारू तुझ्या सुखी संसारात एक रूप हो मिळून उभारू तुझ्या सुखी संसारात खडीगालावरती तुझ्या बघ कशी मधुसुनावते खडीगालावरती तुझ्या बघ कशी मधुसुनावते तुझ्या रुसण्यातही सखे प्रेम तुझे अंतरीते तुझ्या रुसण्यातही सखे प्रेम तुझे अंतरीते खडीगालावरती तुझ्या बघ कशी मधुसुनावते खडीगालावरती तुझ्या बघ कशी मधुसुनावते माझ्यावर. सरिता खरं सांगू अगं तुझ्याबद्दल जेवढं सांगलं ना तेवढं सुद्धा कमीच पडणार. अगं तुझ्यासाठी अख्ख शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढं प्रेम करतोय मी तुझ्यावर. अगं जसं राधाने कृष्णावर प्रेम केले ना तेवढं प्रेम करतोय मी तुझ्यावर. जाऊ दे बाबा जाऊ दे, सगळं काही तुझं मला माहित आहे. बघ मला उशीर झाला, मला जावं. अगं एक दिवस उशीर झाला तर काय होणार. हे बघ रितेश, तुझा असंच नेहमीचा असते म्हणून मला येऊशा वाटत नाही.
असं रागवात जायचं नाही, असं रुसू नकोस. अगं तुला बघलं ना खरंच खूप माझ्या मनाला आनंद वाटतंय. अगं असं वाटतंय की माझ्या तू नेहमी स्वप्नात असावीस, माझ्या डोळ्यात देखील असावीस. अगं जेव्हा मी जेवण करायला बसतोय ना खरंच माझ्या ताटामध्ये तू दिसतोय, माझ्या उसाखाली तुझी फोटो घेऊनच मी झोपतोय. सरिता कसं आपण बहुत दिवसांनी इथे भेटलोय. तुला सांगू सरिता, आपण कुठंतरी तिकडे किंवा इकडे सेमाना गार्डन किंवा गडचिरोलीतील स्मृती गार्डन किंवा आपल्या गावचं नागोबा देवस्थान कसं घुमवून टाकूया. असं कित्येक दिवसांनी आपण भेटलोय. अगे काय नेहमी उशीरचीच गोष्ट करतोस. अगं एक दिवस कॉलेजला सुट्टी मारली तर काय होणार वेळे. चल ना प्लीज सर. माझ्या बाबा जी ग बाबा ती ग पोरायची ना पोऱ्याची कथा का म्हणतो माझ्या बाबा असे करता म्हणूनच आमच्या बॅटऱ्या भूक देत बे आणि आमच्या बॅटऱ्यावर लोट आमच्या स्टाफवर मोडते. अशी पतिता होते का करते भाऊ का मजा ग. नको ना यार. अरे थांब यार. अबे होते ना बे का नवीन वर्षाचा बोनस हो. अरे मात्र बापू गवत आडवा नको पाडू. असेच करते म्हणून भाऊ. करते का हा असाच कर. आबे नको आबे हो. हा पोराला समजते का नाही. आबे नको ना. आबे बेटा लहानचा जीव आहे. आबे नको. घे 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 घेतलं नवीन वर्षाचा बोनस हो. त्या पोरी तोंडी परीक्षा घेतलं. तसंच करता तुम्हाला सांगतो ना भाऊ, या दंड्याचा काम नाही पडे. माणूस पुरा ढिला पडते. अरे या गार्डन मध्ये येतून पण आमची परीक्षा आम्हाला समजते. माझ्या आई का गाव करताय बे. आबे नको आबे होते. आबे 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 साइडला जा. आबे हा पोरगा का बोई आहे का रे. आबे साइड आबे जुडा तरी जा. आबे भोवताल फाडी तरी बांध. जवळच गुबल्यावानी काम करतात ना मग आम्हाला म्हणतात हे दिवस घरी हो. अबे या गार्डनचा तर लिहाच करा बे. तुम्ही असे करता म्हणून आमच्या बॅटऱ्या बघतात बाबा. हा मारते रे पोरगा. का यार इक जाऊ इक परीक्षा सुरू आहे. हे तर तोंडी हो. इक तर बहुरी बोर्डाची सुरू आहे. त्याला आयडियाची सिम सांभाळू का ओढा फोनची सांभाळू समजे नाही. हा मारते पोरगा. हे जो इक आले का बेसोवा नव बापू भेटले रे. मत पायता बे डोळे टाकून टुकुर देखते हो क्या जुल्फे तेरी
माझ्या दंडातले भुजाडणार नाही तर इट मा बोलतोय नाही ओ बे कसे करतील ते कसे करतील बे बाये नाही बोलत अजिबात अजिबात नाही बोलत हे लाता गावाची पाडी होते नाही रे बाबा ही का पहिला हा बेटा झोडप्यासारखी झोडपोल माता यायला असं चेता करावं लागतं आल्या का बे तुम्ही असं करता म्हणलं तर रे तू माटीचं करणे नाही तर आम्हाला कदाच पडवलं रे बापू तुम्हाला काहीतरी गलतफहमी होत आहे. मला का आधी फेरम लावली तू नाव माझा घेत हुशार आहे बे तू काहीच नाही केलं साहेब आम्हाला जाऊ द्या. काहीच नाही केलं तुम्ही हा गवत कसा आडवा पडला बाई दिस इज माय कॉन्सर्न प्रश्न काहीच नाही केलं साहेब आम्हाला जाऊ द्या. तुम्हाला जाऊ देऊ मी गाव येते कांद्याची ना मत बे पोरगी आम्हाला जाऊ द्या म्हणते आता बरी नाही म्हणलं त्याला आम्हाला जाऊ द्या म्हणून मस्त तर डोळ्यात डोळे टाकून पाहत होत्या बे तेव्हा नाही म्हणले का रे हा जाऊ द्या ना साहेब आम्हाला उशीर होत आहे प्लीज जाऊ द्या. जाऊ देत तू होणारी बायको आहे माझी हात नाही लावायचं. माझी हो म्हणता हाच म्हणते का त्या रोज जिओचा म्हणला होता तू जिओ तुझ्या जवळ ठेव का मी काय मागतो का अबे देवाने दिला ना सर माझ्यासाठी कोटी ना कोटी भुरकी बारकी असल ना झोपू नको काहीच नाही कर माझ्या बघे 4-5 प्रश्न आहेत ते विचारतो मग जहा कोटी जायचं आहे का विचारा जी लवकर विचारा. मस्त काही आहे तुला हो जी बघा ना उशीर होत आहे. आता बरी नाही म्हणली नशी तुला कॉलेज सुटाचा टाइम झाला. पहिलं नाही समजला वारे गडी आता म्हणते मला कॉलेज सुटाचा बेट्यावा कॉलेज मधून करता सेमान्यात येता का बे तुमची फोडू का नाही तर अरे वा बाय जाऊ जा दे तुला घरचे किती पण बोलतील का घरी विचारून नाही या अजिबातच नाही तुम्ही कमवता दोघाही बापाचं नाव बे सांभाळून राह तुझा बुजून काय बरं बाई ते जाऊ दे मी 4-5 दिवस झाला शोधत हा गार्डन मध्ये येतात किती जातात किती सगळ्याला विचारलो प्रश्न अशा करते विचारलो प्रश्न सांगत अजिबात नाही कोणी तुम्ही सांगाल ना बिलकुल तुम्हाला आत्ता जाऊ देतो विचारा ना जी विचारा ना. खरंच हो पाय बरं विचारा ना जी. पाय बरं आजी विचारा ना. विचारतो का हा तर इकडे ये मग विचारा ना जी. अति नको पाहू मला तर विचारू अशी आकाशामध्ये अशी एक चिमणी उडत उडत जात आहे का जात आहे चिमणी तिनं उडता उडता अंडा दिलन का दिलन अंडा दिलन तो पडल कोटी वा खाली. गलत तू सांग रे बापू मला नाही माहित आहे जी. तू डबूचा डस बरोबर आहे ना जी. आकाशात चिमणी उडत आहे उडता उडता तिनं अंडा दिलं तर तो खालीच पडणार ना. तू पागल आहेस चिमणा दिला का नाही चिमणीला चड्डी घेऊन दिला होता तो पडलच कसा खालता तू का पागल गेलायस का दिमाग याला म्हणते दिमाग तो ते हिल घेऊन राहिला
जाऊ द्या ना. जाऊ दे हो. आजी पहा 4:30 वाजले, 5 वाजे कॉलेज सुटते. जाऊ द्या ना. वा रे वा, मला छेडू समजत आहेस का बे बापू? गवत पाडलास तू आडवा माझा. विनय भंगाच्या केजन मध्ये अंदर टाकतो. चल बापा नाही. तुझं काही कर. का माझ्या पहिलं नाही समजला का? मजा को ते जाऊ द्या, तसाही नाही कर. मग आणखी एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुम्हाला जाऊ देतो. पटकन विचाराजी. मस्त बेहुशार आहे. कडावाला सांगा म्हणते. विचारा ना. कोणाची पोरगी होत बाई? कोणत्या गावची होत? कायला सांगू जी. नाही सांगू म्हणते. नको सांगू बाप्पा. तुझा तो पाय ना तुझा ते पाय. हा ही काय विचारू. पण माझी येते अट आहे रे बाबा. पटत असेल तर 14, नाही तर गिराईक 14. बरं विचारा, कसली अट आहे तुमची? दन केलं हो म्हणते पोरगा. त्याला शिकवली झालं. बरं विचारू मग. हा तर पहा मग. पहिला कोंबडी का अंडा? हा पण येते तुम्हाला बापू. तुम्ही जर का उत्तर नाही दिल्या तर तुम्ही 200 द्या, आणि मी जर का उत्तर दिलो तर तुम्ही 100 द्या. मी 100 आणि आम्ही 200 कसे का? बराबर आहे ना बे. डबल युनिट. इथं भाडा कोण? मी भरू. पहिलाच बाबू बायको म्हणतेस. वारे वान बरोबर बोला का अडतेस रे? हुशार आहे. ते जाऊ द्या. विचारा विचारा. विचारू मत घाई आहे तुला. लागली भूक. समोसे तरी चारलं का नाही या ना? आता नाही भूक मरी. विचारतो थांब. हा बाई का विचारतो म्हणलो होतं. हा परेश ना इकडे चवडी आता का चिपकू का जी? तशी केलीच बराच होते. कारण की मला अजून नाही भेटली. इकडे ये ना. हा तर पाय मग. पहिलं कोंबडी का अंडा? कोंबडी अंडा, कोंबडी अंडा, कोंबडी अंडा. हा कोंबडी. मग अंडा कोण तुझी माय दिलं? अंडा अंडा अंडा. अंडा. मग कोंबडी कोण? तो बाप आणला. माझ्या सासऱ्यावर नको जा. माराल बे. कोंबडीनी अंडा. दोन आहे. तसा नाही जमा. कोणता एक जसं कुठे होते बे? दोन. आम्हाला नाही माहित जी. तुम्ही सांगा. त्याला अंदर. नको ना जी. प्लीज आम्हाला जा. हारले तुम्ही. जाऊ द्या ना प्लीज. सॉरी प्लीज. हारले तुम्ही. ते 200 दे मग. हारले तर नाही ऐकलं जी. पॉकेट घरीच राहिला. तोचा नको करू. धंद्यामध्ये मजाक नाही. खावा घेवाचा व्यवहार घरी येऊन जेवून टाक. फोन पे मारतो बा. फोन पे नाही. फोन पे नसे. जाऊ द्या आणखी का होते. नाही जाऊ दे. जबरदस्ती आहे. पण सोडून द्या. कोण हो? मी तुझा भाषा का? तू माझा मामा आहोत. ओ अरे पोरा पाय तुझ्यात पैसे असून नाही म्हणते. असाच करते बघ गौऱ्या. सांगा ना जी आता उत्तर. नाही सांग. गुलाम आहो मी. सांगेन थांब ना. सांगा ना. मग मोजाल ना जी. सांगा ना उत्तर. हे 100 धर. मलाही नाही माहित. घरी जाऊन झोप. सांगा. पोरगी मस्त विचार आहे. मला प्रश्न विचारते. तुम्हाला सांगतो ना भाऊ. हा गार्डन मध्ये या. पहिलं मला भेट घ्या. अबे काम तुमचाही होते, काम माझाही होते. मला 100-200 द्या. मी रकमदारी करतो. तुम्ही काल धोकता बे. बेट्यावर आपल्या परी नेताना मग आंबट खाता. पण खरं सांगतो. हा याचा पाव माझा जीव कावरा होऊन जाते. बापाला सांगून नाही का 40-50 वर्षाची पाय म्हणतो. काही होऊन जाऊ पाय म्हणतो. 2 लेकराची माय असेल तरी चालते. उतरली असेल तरी चालते. कशीच राह. कशी नाही भेटल. 20-20 वर्षाच्या 2 पाय म्हणतो. बेटी एक नाही का भांडे तर घासल नाही. एक कपडे तरी धुवे.
कशा नाही भेटतील तर 10-10 वर्षाचे 4 पाय म्हणतो. अशा कशा नाही भेटतील, नाही झालेल्या भेटतील 5-5 वर्षाचे 8. बस मग का एक बनवते भाजी, एक धुते कपडे, एक जाते दंडावर, बाकीच्या का मासऱ्या मारतील. अबे हो मस्त बढिया वाघोबा बोडीला मासऱ्या मारून माझा वारवतील तरी. मग का बुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागत गोडाव, बुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागत गोडाव. सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव. बुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागते गोडाव, बुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागते गोडाव. सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव, सजने मसाला सोडव. होते होते असाच होते. त्याला काय येऊन जाऊ पहिलं का नाही ड्युटीहून जातो घरी, काय येऊन जाऊ. नवीन वर्ष लागलाच आहे, बापाला पहिलं दांदर म्हणतो, पाहिलं गेला मगची मग पहिलं घरी जातो. येतो टाईम झाला माझा, ड्युटी सुटली होती आता. चला बाय बाय, मग भेटतो.